गुन्हेगारी जगताचा अचूक वेध घेणारी डायरी म्हणजेच क्राईम डायरी। नमस्कार, मी सायली। क्राईम डायरी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। पाहूयात अशाच ताज्या बातम्या। कागल तालुक्यातील जेण्याळ येथील तलाठी प्रदीप अनंत कांबळे याला 5,000ची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंध विभागाने पकडले रंगेहात। कागल तालुक्यातील जेण्याळ येथील तलाठी प्रदीप अनंत कांबळे याला 5,000ची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंध विभागाने रंगेहात पकडल्याची घटना घडली आहे। तक्रारदार यांच्या मुगळी गावातील शेतजमिनीचे हक्क सोडपत्राप्रमाणे शेतजमिनीच्या डायरी उतार्यावर नाव नोंदणी करण्यासाठी व नाव नोंदणी करून डायरी उतारा देण्याकरिता गणपती रघुनाथ शेळके वय वर्ष 46 राहणार जेण्याळ तालुका कागल जिल्हा कोल्हापूर यांनी प्रदीप अनंत कांबळे वय वर्ष 32 पद तलाठी जेण्याळ वर्ग 3 तालुका कागल जिल्हा कोल्हापूर राहणार रोहिदास गल्ली मुरगुड श्री जगन्नाथ पुजारी यांच्या घरी भाड्याने राहत असता मूळ गाव तरसंबळे तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूर हे तलाठी यांनी तक्रारदाराकडे 5,000 रुपये लाचेची मागणी केली। तसेच खासगी इसम गणपती शेळके यांनी तक्रारदार याच्याकडे मागणी केलेले 5,000 रुपये हे लिंगनूर सर्कल यांच्याकडे तक्रारदार यांना देण्यास प्रोत्साहन दिल्याचे तपासात निष्पन्न झाले। त्याप्रमाणे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंध विभागाचे पोलीस उपनिरीक्षक सरदार नाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बापू साळुंके, पोलीस हेड कॉन्स्टेबल विकास माने, पोलीस हेड कॉन्स्टेबल सुनील घोसाळकर, पोलीस हेड कॉन्स्टेबल संदीप काशीद, सचिन पाटील, संदीप पवार आदींच्या पथकाने केली आहे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी क्राईम डायरी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, शेअर करा आणि कमेंट करा। धन्यवाद।